नमस्कार, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत. मित्रांनो, दिवाळी सुरू आहे. आज भाऊबीज आहे आणि भाऊबीजेच्या आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा. भाऊबीजेनंतर सुद्धा तुळशीच्या लग्नापर्यंत दिवाळीचं वातावरण आहे आणि त्या दिवाळीचा मनमुराद आनंद आपण सगळ्यांनी मित्रमंडळींसह कुटुंबियांसह घ्यावा अशी भावना मी व्यक्त करतो आणि आजच्या विषयाकडे वळतो. मध्ये गॅप घेतली होती कारण दिवाळी आहे आणि दिवाळीमध्ये परत राजकारण नको असं मला वाटलं. पण काय करणार, राजकीय घटनाच अशा घडत आहेत की तुम्हा सगळ्यांची इच्छा असते की मी त्याच्यावरती काहीतरी बोलावं. बोलण्यासारखं खूप आहे, पण आज विषय घेतला आहे तो मिंधे सेना किंवा खोके सेना म्हणून ज्यांचा उल्लेख वारंवार केला जातो अशा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबद्दल. या शिवसेनेमध्ये सातत्याने काही ना काही गोंधळ सुरू आहे, आरोप प्रत्यारोप सुरू आहेत आणि त्या विषयाकडे वळण्यापूर्वी मला एक गाणं आठवते. गद्दार नावाचा एक चित्रपट 1970च्या दशकामध्ये मी कॉलेजमध्ये असताना पाहिला होता आणि त्यामध्ये विनोद खन्ना, प्राण आणि सगळे खलनायक होते. त्या चित्रपटाचं जे टायटल सॉन्ग होतं, तू गद्दार सही तू मक्खार सही, हमारा यार पुराना है तुझे इनकार सही, असे त्याचे बोल होते. मोहम्मद रफीचं गाणं होतं. ते प्रचंड लोकप्रिय झालं ते गाणं. आजही हे गाणं गावंसं वाटतं. याचं कारण असं आहे की गद्दार सेनेमधल्याच नेत्यांनी एकमेकावरती शरसंधान सुरू केलेलं आहे आणि गजानन कीर्तिकर आणि रामदास कदम यांच्यातच आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत. हे सगळं झाल्यानंतर रामदास कदम जे माजी मंत्री आहेत, शिवसेनेचे एक नेते, जुने नेते, ज्यांनी शिंदे सेनेमध्ये जाणं पसंत केलं, जाण्यापूर्वी ते असं म्हणाले होते की मी शेवटचा श्वास असेपर्यंत शिवसेनेमध्येच म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेने म्हणजे उद्धव ठाकरे यांची साथ करणार. मला काढून जरी टाकलं उद्धव ठाकरे यांनी तरी मी शिवसैनिकच राहणार. आता ते म्हणू शकतील की शिंदे यांची शिवसेनाच ही खरी आहे, त्यामुळे मी शेवटचा श्वास असेपर्यंत त्या सेनेत राहील. पण रामदास कदम काय म्हणाले होते ते बघा. आणि त्यांनी गद्दारी केली आणि त्यांच्यानंतर सगळ्यात शेवटी म्हणजे 12 खासदार गेल्यानंतर शेवटी गजानन कीर्तिकर हे एकनाथ शिंदे यांच्याकडे गेले. तोपर्यंत शिंदे आणि गजानन कीर्तिकर म्हणजे गजाभाऊ यांच्या भेटीगाठी सुरू होत्या. पण आम्ही जुने शिवसैनिक आहोत, माझ्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी एकनाथ शिंदे येत आहेत असं ते सांगत राहिले आणि शेवटी त्यांनी उडी मारली. आता गजाभाऊ काय म्हणाले ते आपण बघू. मुंबई पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत गजाभाऊ म्हणजे गजानन कीर्तिकर. आणि एकनाथ शिंदे यांना आपल्या मुलासाठी म्हणजे एकनाथ शिंदे रामदास कदम यांना आपल्या मुलासाठी, एक मुलगा आमदार आहे योगेश, दुसरा मुलगा शिंदे सेनेचा खजिनदार आहे, त्याच्यासाठी त्यांना हा मतदारसंघ हवा आहे, लोकसभा मतदारसंघ. म्हणजे गजाभाऊंचं आता वय झालं, 80 वय झालेलं आहे, तेव्हा त्यांनी आता निवृत्ती पत्करावी आणि तिथे आपल्या मुलाला निवडणुकीमध्ये उतरावं असा रामदास कदम यांचा विचार आहे. याची कुणकुण लागल्यानंतर मग गजाभाऊ काय म्हणाले की रामदास कदम हे गद्दार आहेत. मग ते म्हणाले, त्यांनी पत्रकच काढलं कीर्तिकरांनी, प्रसिद्धी पत्रक, आणि त्यामध्ये रामदास कदम यांच्यावर तुफान टीका केली त्यांनी. रामदास कदमांनी मालाड विधानसभा मतदारसंघातून 1990च्या निवडणुकात मला म्हणजे गजाभाऊ म्हणतात मला आणि लोकसभेच्या निवडणुकीत अनंत गीते यांना पाडण्यासाठी प्रयत्न केले होते. रामदास कदम यांच्या गद्दारीचा इतिहास मोठा आहे. त्यानंतर ते खेड ते पुणे हा प्रवास त्यांनी शरद पवारांच्या वाहनातून त्यांच्या सोबत केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याबाबत त्यांनी पवारांशी चर्चा केली होती. असाच गौप्यस्फोट कीर्तिकर यांनी केला आहे. त्यामुळे रामदास कदम यांचं पित्त खवळलं की आपले सगळंच भानगडीचा यांनी बाहेर काढले. तर काय, मी अत्यंत निष्ठावंत शिवसैनिक आहे असं रामदास कदम म्हणतात. त्या निष्ठावंत शिवसैनिकाचीच निष्ठा ही पातळ झाली होती, राष्ट्रवादीत ते चालले होते असं गजाभाऊ म्हणाले. आता रामदास कदम आणि नारायण राणे यांचा कलगीतुरा कसा रंगला होता हेही आपल्याला आठवत असेल. रामदास कदम आणि भास्कर जाधव
यांचा कलगीतुरा कसा झाला होता, रंगला होता तेही आपल्याला माहिती आहे. रामदास कदम अत्यंत आक्रमकतेच्या नावाखाली कधी कधी पातळी सोडूनही बोलतात. मला आठवते की एका सभेमध्ये म्हणजे भाजप शिवसेनेची शिवाजी पार्कवर झालेल्या सभेमध्ये रामदास कदम यांनी पातळी सोडून काही टीका केल्यामुळे भाजपचीच पंचायत झाली होती आणि उद्धव ठाकरे एकसंध शिवसेना होती त्यांनाही अत्यंत लाज वाटली होती की अशा पद्धतीने रामदास कदम हे बोललेले होते. मध्यंतरी तर त्यांनी डोळ्यातनं पाणी काढलं आणि उद्धव ठाकरेंवरती टीका केली, ती सुद्धा पातळी सोडून त्यांनी टीका केली. आता गजाभाऊंवरती रामदास कदम काय म्हणतात बघा. गजाभाऊंचं वय झालंय, त्यांना उपचारांची गरज आहे असं ते म्हणाले. इतके दिवस गजाभाऊ हे ज्येष्ठ शिवसेना नेते आहेत आणि ते आणि आपले कसे संबंध चांगले आहेत अशाही प्रकारचे गोष्टी केल्या होत्या रामदास भाईंनी. आता ते काय म्हणतात बघा की त्यांना उपचारांची गरज आहे. आपल्याच पक्षाच्या नेत्याविरुद्ध बोलण्यापूर्वी त्यांनी पक्षप्रमुखांशी म्हणजे एकनाथ शिंदेशी चर्चा करणे गरजेचे होते. कीर्तिकर हे शिवसेनेसोबत गद्दारी करत आहेत. ते आणि त्यांचे पुत्र अमोल कीर्तिकर म्हणजे ठाकरे गटात आहेत. अमोल कीर्तिकर गजाभाऊ ते चिरंजीव एकाच कार्यालयात बसत आहेत आणि आपला खासदार निधी गजाभाऊ आपल्या मुलाच्या मतदारसंघात विकास कामांसाठी देत आहेत असं ते म्हणाले. आता बघा कशा प्रकारचे आरोप प्रत्यारोप झाले. याच्यानंतर रामदासभाईंनी आणखीन एक टीका केली. ते असं म्हणाले की गजाभाऊ पुण्यामध्ये का जात आहेत, त्यांच्या भानगडी काढू का, म्हणजे त्यांच्या खाजगी जीवनाबद्दल सुद्धा रामदासभाईंनी चिखलफेक केली. गजाभाऊंनी अशा प्रकारची टीका केलेली नव्हती. अमोल कीर्तिकर तर अशा पद्धतीने कधीच व्यक्त होत नाहीत. मी इथे कोणाची बाजू घेत नाहीये, पण रामदासभाईंनी या प्रकारे व्यक्तिगत जीवन काढणं गरजेचं होतं का, अशा प्रकारची नालस्ती करणं गरजेचं होतं का, हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. एकनाथ शिंदे यांनी निदान याबाबत तरी काही गोष्टी रामदासभाईंना सांगितलं पाहिजे. ते जरी ज्येष्ठ नेते असले तरीसुद्धा ज्येष्ठाला जर काही समजत नसेल, सार्वजनिकरित्या आपण बोलतो त्याबद्दल कुठली पातळी ठेवली पाहिजे, तर त्यांना कानमंत्र देण्याची गरज आहे. एकनाथभाईंनी सांगावं त्यांना अशा प्रकारे. दुसरी गोष्ट मला इथे आठवते की गिरीश महाजन जे भाजपचे मंत्री आहेत, नेते आहेत, ते आणि एकनाथ खडसे यांच्यामध्ये सुद्धा जेव्हा आरोप प्रत्यारोप झाले होते तेव्हा एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन पुण्याच्या कुठल्या पेठेत का जातात असा प्रश्न केला होता आणि त्या गिरीश महाजन यांनी सुद्धा खडसे यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केले पाहिजे, त्यांच्या डोक्यावरती उपचार करण्याची गरज आहे वगैरे टीका केली. पातळी सोडून आपले नेते कशा प्रकारे बोलत आहेत हे लक्षात ठेवलं पाहिजे. आता याच्यानंतर मी तुम्हाला रामदासभाईंबद्दल सांगतो की ते काय काय बोलतात आणि कशा पद्धतीने बोलतात. उद्धव ठाकरेंवरती त्यांनी अत्यंत वाईट पद्धतीने अत्यंत पातळी सोडून टीका केलेली होतीच. डोळ्यात त्यांच्या पाणी आलं. हे प्रत्येक वेळी ही भावना पाणी आली म्हणजे प्रामाणिक असते भावना असं नाही. त्यांचा जर अपमान झाला असेल तर तो अपमान कशामुळे झाला हे सुद्धा त्यांनी लक्षात घेण्याची गरज आहे, विचार करण्याची गरज होती. म्हणजे उद्धव ठाकरे यांनी माझा अपमान केला, माझा पाण उतारा केला असं म्हणताना डोळ्यात पाणी आलं त्याच्या. एक तुम्हाला गोष्ट सांगतो. रामदासभाई असं म्हणाले होते की जेव्हा हे महाविकास आघाडीचं सरकार आलं तेव्हा दिवाकर रावते आणि सुभाष देसाई यांना मंत्री करू नका असं उद्धव ठाकरे यांना त्यांनी सांगितलं आणि उद्धव ठाकरे यांनी योग्य निर्णय घेतला. त्यांनी ताबडतोब सुभाष देसाईंना पहिल्यांदा बोलवलं, मंत्रिपदाची शपथ घेण्यास सांगितलं. म्हणजे आपली जागा काय आहे पक्षामध्ये, पक्षप्रमुख आपल्याला किती किंमत देत आहेत हे लक्षात घ्यायला पाहिजे होतं रामदासभाईंनी. पर्यावरण मंत्री म्हणून त्यांनी काय दिवे लावले होते महाविकास आघाडी सरकार असताना, त्याच्यापूर्वी फडणवीस सरकारमध्ये असताना. त्यांना आदित्य ठाकरे हे प्लास्टिक बंदीबाबत त्यांना आदित्य ठाकरे यांचं मार्गदर्शन त्यांना घ्यायला लागलं होतं. पर्यावरण विषय, प्रदूषण विषय हा रामदासभाईंना काहीही समजत नव्हता. आदित्य ठाकरे यांनी पर्यावरण मंत्री म्हणून उत्कृष्ट काम महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये केलं.
रामदासबाईंना घरीच बसवण्याची गरज होती. गजाभाऊंची इथे बाजू घेण्याचं काहीच कारण नाही, कारण गजाभाऊंनी सुद्धा गद्दारी केली आहे. पण आता हे एकमेकावरती गद्दारीचा आरोप करतायत आणि एकनाथ शिंदे यांना त्यांना शांत बसण्यास सांगायला लागतं. म्हणजे आता जाहीरपणे आपली धुणी धुवू नका असं सांगण्याची वेळ आलेली एकनाथ शिंदेंना. रामदासबाई अजून काय म्हणाले होते ते ऐका. मराठा समाज हा शिंदेंच्या म्हणजे एकनाथ शिंदेंच्या अंगावर आला तेव्हा अजितदादांना डेंग्यू झाला असं रामदासबाई म्हणाले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत, त्यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा आहेत आणि त्यांच्याबद्दल ते असं म्हणाले. शिवाय असं म्हणाले की मराठा समाजाच्या म्हणजे मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन केल्यानंतर अजितदादांच्या गटातल्या नेत्यांनी मंत्र्यांनी सुद्धा आंदोलन केलं. आपल्या सरकारविरुद्ध यांनी आंदोलन कसं केलं असा प्रश्न रामदासबाईंनी केला. असा प्रश्न विचारायला काहीच हरकत नाही, पण जाहीररित्या कसं तुम्ही तुमच्या सरकारविरुद्ध तुम्ही कसं बोलताय? अजितदादांच्या मंत्र्यांनी किंवा नेत्यांनी आंदोलन केलं असेल ती गोष्ट चूक होती. आपल्या सरकार असताना असं आंदोलन करणं आणि त्याचवेळी रामदासबाई हे जाहीरपणे सांगतात ही चुकीची गोष्ट नाही का? दुसरं ते असं म्हणाले, सुभाष देसाई उद्धवजींचे कान भरतात असं ते म्हणाले. उद्धवजींना सल्ला देणं याचं त्यांनी वर्णन कान भरतात असं रामदासबाईंनी केलं. म्हणजे त्यांना काहीच किंमत देत नाही रामदासबाईंना आणि सुभाष देसाईंना किंमत देतात. रामदासबाईंपेक्षा सुभाष देसाई अनेक पटीने अधिक गुणवंत आहेत, हुशार आहेत, अनुभवी आहेत, ज्येष्ठ आहेत आणि अनेक प्रश्नांची जाणकारी त्यांना आहे. पण रामदासबाईंना हे खटकत होतं. हे शिवसेनेत असताना म्हणजे ते मेंदे सेनेत गेले नसताना रामदासबाई काय म्हणाले, उद्धवजींना आपल्या भोवती अपशब्द वापरून ते म्हणाले असे म्हणजे फुल्या असे शब्द वापरून सांगतो असे माणसं लागतात असं रामदासबाई म्हणाले होते. जर उद्धवजींनी जर त्यांचंच ऐकलं असतं रामदासबाईंचं, सुदैवाने त्यांचं ऐकलं नाही हे गोष्ट सोडून द्या, तर रामदासबाईंबद्दल दुसरे लोक काय म्हणाले असते? फुल्या असे शब्द वापरले असते तर त्यांना चाललं असतं का? हा प्रश्न त्यांनी स्वतःला विचारून बघा. मग अनिल परब यांना लवकरात लवकर अटक करा असं म्हणाले ते, पण हा त्यांचा सल्ला कोणीही ऐकलेला नाही अजून. म्हणजे रामदासबाईंच्या शब्दाला काय किंमत आहे हे त्यांनी याचा विचार केला पाहिजे. नंतर किरीट सोमय्या सोबत मी बोललो नाही. मी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती की किरीट सोमय्याला जो शिवसेना नेत्यांबद्दल काही आरोप करत असतात किरीट सोमय्या, त्यांना अनेक गोष्टी म्हणजे विशेषतः अनिल परब यांच्या विरुद्ध असतील किंवा भास्कर जाधवांच्या विरुद्ध असतील हे रामदासबाई पुरवत अशा प्रकारची ऑडिओ क्लिप होती. तेव्हा त्या ऑडिओ क्लिपच्या बाबत रामदासबाईंना खुलासा करायला लागला. मी किरीट सोमय्यांशी कधी बोललोच नाही असं ते म्हणाले. पण त्याने बोलायची गरज नाही, त्यांनी दुसऱ्याला सांगून दुसऱ्यांनी त्यांना सांगता येऊ शकते माहिती. पण रामदासबाईंबद्दल तेव्हापासूनच उद्धव ठाकरे गटामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये संशयाचं वातावरण तयार झालेलं होतं. नंतर मगाशी मी सांगितलं की सुभाष देसाई दिवाकर होत्यांना मंत्रिपद देऊ नका असं सांगितलं. रामदासबाईंना तर दिलं नाहीच मंत्रिपद, पण सुभाष देसाईंना ताबडतोब उद्धव ठाकरेंनी शपथ घेण्यास सांगितलं आणि सुभाष देसाई यांनी उद्योगमंत्री म्हणून काम केलं. मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये त्यांच्याच काळामध्ये आकर्षित झाली. अनेक परस्पर सामंजस्याचे अनेक देशामधल्या कंपन्यांबरोबर करार झाले. विक्रमी गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये ज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे होते त्यांच्या काळात आली. सुभाष देसाई आणि आदित्य ठाकरे यांनी विदेशात जाऊन मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक आकर्षित करण्याचे यशस्वी प्रयत्न केले. हे रामदासबाईंनी लक्षात घेतलं पाहिजे. पण ज्यांचा दृष्टिकोनच अत्यंत संकुचित असेल त्यांना अशा गोष्टी सांगून काही उपयोग नाही. त्यानंतर या अशा अनेक गोष्टी रामदासबाईंबद्दल सांगता येतील, पण गजाभाऊ आणि रामदासबाई यांच्यातला हा जो कलगीतुरा आहे त्यामुळे शिंदे सेनेची सगळी म्हणजे
सगळी अब्रूच चव्हाट्यावरती आलेली आहे. सगळ्यात ज्येष्ठ नेते या पद्धतीने भांडतायत बघा जाहीरपणे. आणि आता ज्यांना गद्दार म्हणून सगळ्यांनाच म्हटलं जातं एकनाथ शिंदेसकट, त्या गद्दारांमध्ये काही गद्दार एकमेकांना गद्दार म्हणायला लागले. हा एक मोठा विनोद आहे. या गोष्टी झाल्या. आता याच्यानंतर मला असं सांगायचं आहे की फक्त तेच नाही, मी आता त्यांचे अनेक संतोष बांगर काय पद्धतीने शासकीय अधिकाऱ्यांशी वागतात, पोलिसांशी वागतात, शिवीगाळ कशी करतात हे आपल्याला माहिती आहे. अशा अनेक गोष्टी आहेत. संजय शिरसाट कशा पद्धतीने बोलले आहेत हे आपल्याला माहिती आहे किंवा बोलत असतात हे आपल्याला माहिती आहे. संजय गायकवाड कशा पद्धतीने बोलत असतात हेही आपल्याला माहिती आहे. आणि शिंदे गटामध्ये म्हणजे शिंदे गटामध्ये ठिकठिकाणी कशी धुसफूस चाललेली आहे. मी तुम्हाला काही उदाहरणं सांगतो की शिंदे गटामध्येच हाणामाऱ्या सुरू आहेत मोठ्या प्रमाणामध्ये. म्हणजे जसं गजानन कीर्तिकडनं रामदास भाईंचं चाललं तसंच तुम्हाला सांगतो की पंढरपूर विभागामध्ये शिंदे गटाच्या जिल्हाध्यक्षपदावरून वाद झालेला आहे. आणि वाद हमरी तुमरीवरती वादाचं रूपांतर हमरी तुमरीवरती आलं. अकोल्यामध्ये माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया आणि जिल्हा प्रमुख तिथले कोण विठ्ठल सरप काहीतरी नाव आहे त्यांचं, त्यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप झाले. आणि त्याच्यामध्ये पदाधिकाऱ्यांचा निधी लाटण्यावरून आरोप झाले. आणि त्यानंतर कोणाच्या तरी घरी, दोघांपैकी कोणाच्या तरी घरी तोडफोड झाली. म्हणजे वादाचं रूपांतर तोडफोडीत झालं हे लक्षात घ्या तुम्ही. शिंदे सेनेची काय अवस्था आहे बघा. नंतर दीपक केसरकर हे त्यांचे मोठे तत्वचिंतक मंत्री, त्यांनी शालेय गणवेशावरनं कसा गोंधळ घातला होता हा आपल्याला माहिती आहे. त्यानंतर केसरकर यांनी आरोग्य क्षेत्रातले म्हणजे बेसिक त्यांच्या मतदारसंघातले आरोग्याचे प्रश्न बिलकुलच सोडवले नाहीत. इतके वर्ष तुम्ही आमदार आहात, आता तर मंत्री आहात, अगोदरही मंत्री होता दीपक केसरकर. असे बॅनर्स लागले, काय दिवे लावलेत तुम्ही. तेव्हा तुम्हाला आम्ही विरोध करतो अशा प्रकारचे बॅनर्स लागलेले आहेत त्यांच्या मतदारसंघामध्ये. नंतर ठाण्यामध्ये बघा, ठाण्यामध्ये प्रताप सरनाईक आणि दिलीप बारटक्के यांच्यामध्ये हमरी तुमरी झाली, हाणामाऱ्या झाल्या. बारटक्केंचा ट्रक फोडण्यात आला. काहीतरी बांधकामाच्या कंत्राटावरून त्यांच्यात वाद झाला. म्हणजे यांच्यात वाद मुख्यतः कंत्राटावरून होतात, वाद ठेक्यावरून वाद होतात. वैचारिक वाद काही संबंधच नाही ना, वैचारिक विचारसरणीशी काही संबंधच नाही ना, खोक्यांवरून वाद होतात. सोलापुरामध्ये शिंदे गटाचे संपर्क प्रमुख शिवाजी सावंत आणि जिल्हा प्रमुख चरणराज चौरे यांच्यात वाद झाला. आणि एकमेकांना दोघांनी एकमेकांना त्या त्या पदावरून हाकलून द्या अशी मागणी आपल्या पक्षाच्या श्रेष्ठींकडे केली हे लक्षात घ्या. म्हणजे सोलापूर असेल, पंढरपूर असेल, अकोला असेल, ठिकठिकाणी हाणामाऱ्या चालल्या. डोकी फोडतात एकमेकांची, शिव्या घालतात एकमेकांना. हे खालपासून वरपर्यंत. आणि ज्येष्ठ नेते सुद्धा एकमेकांना गद्दार म्हणतात, एकमेकांच्या खाजगी भानगडी बाहेर काढतात. हे लक्षात घ्या. काय लायकीचे आपण नेते, आपण नेत्यांना मोठं करतोय हे त्या त्या मतदारसंघातल्या लोकांनी सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. अजून एक गोष्ट सांगतो. उद्धव ठाकरे यांच्या काळामध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये 2 वर्षामध्ये 792 कोटी रुपये उद्धव ठाकरे यांनी संकलन केलं मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी, ज्याच्यामधनं गोरगरिबांना, गरजूंना मदत केली जाते. देवेंद्र फडणवीस यांच्या 5 वर्षात फक्त 614 कोटी रुपये आणि उद्धव ठाकरेंच्या 2 वर्षामध्ये 792 कोटी रुपये त्यांनी जमा केले. आणि मिंधे गटाने किंवा एकनाथ शिंदे गटाने फक्त, म्हणजे ते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना या सव्वा वर्षात फक्त 65 कोटी रुपये उद्धव ठाकरे यांनी जमवलेले 792 कोटी रुपये आणि हे 65 कोटी रुपये बघा काय त्याची तुलना लक्षात घ्या तुम्ही. आता याच्यामध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधी हा अत्यंत महत्त्वाचा आहे. उद्धव ठाकरे यांनी सर्वाधिक, फडणवीसांच्या पेक्षा अधिक आणि एकनाथ शिंदेपेक्षा अधिक रक्कम जमा केली हे आपण लक्षात घेतली पाहिजे. त्यामध्ये त्याचं जे वाटप आहे
ते मी असं सांगणार नाही की देवेंद्र फडणवीसांच्या काळामध्ये जास्त वाटप झालं, पण लक्षात घ्या की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना कोरोना नव्हता. उद्धव ठाकरे स्वतः आजारी होते, हे आपण लक्षात घ्या. एकनाथ शिंदे जाहिरातबाजी सगळ्यात पुढे आहेत. मुख्यमंत्री असताना सगळ्यात जास्त जाहिराती त्यांनी केलेल्या आहेत. जाहिरातीवरती प्रचंड खर्च केला आहे, आपण हे लक्षात घ्या. उधळपट्टी केली आहे त्यांनी. दुसरी गोष्ट म्हणजे एकनाथ शिंदे वर्षावरती राहतात. शिवाय तोरणा हा बंगला त्यांनी स्वतःकडे ठेवलाय, नंदनवन हा बंगला त्यांनी स्वतःकडे ठेवलाय. 3-3 बंगले त्यांच्याकडे आहेत, हे लक्षात घ्या. सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री आहे ना, पण तो 3 बंगले त्यांनी स्वतःकडे ठेवलेले आहेत, हे आपण लक्षात घ्या. आता या एकनाथ शिंदे गटाच्या दिवाळी पहाटच्या कार्यक्रमामध्ये गौतमी, ही जी गौतमी आहे तिने नृत्य केलं. गौतमीचं नृत्य कला कशा प्रकारची असते हे आपण लक्षात घ्या. दिवाळीच्या संस्कृतीमध्ये ती बसते का, पण तिला बोलवण्यात आलं, हे लक्षात घ्या आपण. म्हणजे कशा प्रकारची यांची संस्कृती आहे. बुलडोझर संस्कृती यांची. एकीकडे संस्कृतीच्या नावाखाली गौतमीची नृत्य आयोजित करायची, धिंगाणा घालायचा तिथे, सर्व सण जोरात साजरा करायचे असं म्हणताना अनेक नवरात्र मंडळ असतील, गणेश मंडळ असतील, गोविंदा मंडळ असतील, त्यांना कित्येक कोटी रुपये वाटायचे त्यांच्यावरती. हे पैसे येतात कुठनं शिंदे गटाकडे, हा प्रश्न विचारला पाहिजे. भाजपकडे सुद्धा हा पैसा येतो कुठून, या जाहिरातबाजीवरती बॅनर्स ठिकठिकाणी लागले असतात, हा प्रश्न आपण विचारला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की एक पक्षाची म्हणून शिस्त असते आणि पक्षाची म्हणून प्रतिमा असते. एकनाथ शिंदे गटाची प्रतिमा अशी झालेली आहे की वादग्रस्त वक्तव्य करणारे नेते त्यांच्याकडे आहेत, सत्तेसाठी हापापलेले नेते त्यांच्याकडे. संजय शिरसाट, भरत गोगावले, ज्यांची पतोत्पदी केलेली नेमणूकच बेकायदा होती असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं. त्यांना कधी एकदा मंत्री होतोय आपण, आणि कधी एकदा पालकमंत्री होतोय, कधी एकदा सगळा फंड स्वतःकडे येतोय, सगळे अधिकार स्वतःकडे येतोय, याची हाव सुटलेली आहे. अब्दुल सत्तार आणि संजय शिरसाट यांच्यामध्ये सुद्धा कशा प्रकारे वागयुद्ध झालं. अब्दुल सत्तार यांचं कृषी खातं त्यांच्याकडनं काढून घेण्यात आलेलं आहे, तरी सुद्धा ते हटले नाहीत. त्यांची वादग्रस्त वक्तव्य सुरू होत असतात. कुठेतरी एका ठिकाणी ते गेले होते, तिथल्या गावातून त्यांना जवळ पळवून लावण्यात आलं या अब्दुल सत्तार यांना. हे वाटेल ते शब्दामध्ये बोलत असतात. सुप्रियाताई सुळेंबद्दल कशा पद्धतीने बोलले, संजय शिरसाट, सुषमाताई अंधारेंबद्दल कशा पद्धतीने बोलले, हे आपण लक्षात घ्या. काय लायकीचे नेते शिंदे सेनेमध्ये आहेत अनेक, हे आपण लक्षात घ्या. कशा प्रकारे ते वागतायत, कशा प्रकारे ते सत्तेसाठी हापापलेले आहेत. केवळ काहीही तत्व आणि विचारसरणीशी संबंध सुतराम नाहीये त्यांचा. बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारसरणीशी आणि त्यांच्या सामाजिक कार्याशी यांचा काहीही संबंध नाही. आनंद दिघे ज्या पद्धतीने सर्वसामान्यांसाठी धडपडत होते, हे सर्वसामान्यांच्या नावाखाली कंत्राटला शाही आणत आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या मध्ये कार्यकक्षेमध्ये प्रचंड गैरव्यवहार सुरू आहे, हे आदित्य ठाकरे वारंवार समोर आणत आहेत. ठाण्यामध्ये प्रचंड गैरव्यवहार सुरू आहे, हे संजय केळकर भाजपचे नेते समोर आणत आहेत. तेव्हा यांचा काहीही हिंदुत्ववादाशी, बाळासाहेबांच्या विचाराशी काही संबंध नाही त्यांचा. त्यांच्या नावाखाली यांची दुकानं सुरू आहेत. तेव्हा एक प्रकारे बाळासाहेबांचा आणि धर्मवीर आनंद दिघे यांचा ते अनादरच करतायत अशा प्रकारे काम करून, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि अजून एक गोष्ट सांगायची आहे ती, हे सरकार कशा प्रकारचं चाललं. बघा, अजितदादा नाराज आहेत. शासकीय महामंडळ असतील, वेगवेगळ्या नेमणुका आहेत, त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार आहे, निधी वाटप आपल्याला होत नाही बरोबर. आपण अर्थमंत्री आहोत, पण आपल्यावरतीच अन्याय होतो आहे, आपल्या आमदारांवरती अन्याय होतो, असं अजितदादांची भावना झाली आहे. आणि त्यामुळे अमित शहांकडे ते तक्रार करायला जात आहेत. एकनाथ शिंदे आणि अजितदादा यांचे संबंध बिलकुल चांगले नाही आहेत. अजितदादा यांना प्रत्येक फाईल ही देवेंद्रजींकडे पाठवून पुढे ती एकनाथ शिंदेंकडे जाईल, अशा प्रकारचा GR काढून एक प्रकारे अजितदादांचा सर्वांसमक्ष
लोकांपर्यंत तो एक त्यांचा अपमान झाला. शासकीय अधिकारी सुद्धा अजितदादांना कशी किंमत देतील, यांना काही अधिकारच नाही असं त्यांची हा GRच काढण्यात आला. नंतर कुठलाही निधी वाटप पूर्वी अजितदादा उद्धव ठाकरे किती सन्मान करत होते त्यांना पूर्ण अधिकार दिले होते. आणि अशा वेळी अजितदादा कशा प्रकारे अधिकार वापरतायत त्यामुळे शिंदे गटातले नेते त्रस्त झाले होते, चिडलेले होते. तेव्हा ते आम्हाला निधी मिळत नाही असं म्हणत होते. पण उद्धव ठाकरे यांनी अजितदादांना पूर्णपणे अधिकार दिले होते, स्वायत्तता दिली होती. अजितदादांना आता एकनाथ शिंदे स्वायत्तता देत आहेत का तशा प्रकारची? या निधी वाटपावरनं एक प्रकारे अजितदादांनी एकनाथ शिंदे गटातल्या जे लोकांना निधी दिला नव्हता अशी त्यांची तक्रार होती. त्याचा सूड एक प्रकारे एकनाथ शिंदे गट आता अजितदादांवरती उगवत आहे. आणि त्यामुळे एकनाथ शिंदे आणि अजितदादांचे बिलकुल जमीन असं झालेलं आहे. अजितदादांचे अधिकार मर्यादित करण्यात आलेले आहेत. एकीकडे एकनाथ शिंदे त्यांना पूर्णपणे कोंडली करतात अजितदादांची, आणि दुसरीकडे देवेंद्र फडणवीस म्हणतात की मीच बॉस आहे, मी उपमुख्यमंत्री असलो तरी मीच बॉस आहे, भाजपच बॉस आहे. एकनाथ शिंदे बॉस नाहीत असं त्यांना सुचवायचं आहे. कशा प्रकारचं हे सरकार चाललंय ते बघा. आणि अशा तिघही जण एकमेकाच्या पायात पाय घालतायत आणि तरीसुद्धा लोकसभेमध्ये 45 ठिकाणी आपल्याला विजय मिळवायचा आहे असं त्यांची अशी स्वप्न बघतायत. ही स्वप्न साकार होण्याची सुतराम शक्यता नाही. 48 पैकी 45 ठिकाणी त्यांना यश मिळेल. आत्ताच तुम्ही एकमेकाशी इतके भांडता आहात. ज्या अजितदादांना शिव्या देऊन भाजप बरोबर मैत्री केली एकनाथ शिंदे, तेच अजितदादा तुमच्या मांडीला मांडी लावून बसलेले आहेत. कुठे विचार आहे तुमचा? कुठली विचारसरणी तुम्ही सांगताय? हा सगळा बोगसपणा आहे. आणि आता हे लोक म्हणतात की शरद पवार आमच्याबरोबर आले तरी चालतील. ज्या शरद पवारांनी महाराष्ट्र लुटला असं तुम्ही म्हणताय, त्यांनाच आता आम्ही आमच्याकडे आले तर आनंद होईल असं हे लोक म्हणतात. हे किती भाजपवाले ढोंगी लोक आहेत हे लक्षात घ्या तुम्ही. यांचा काहीही वैचारिक संबंध नाहीये. यांना फक्त सत्ता हवी आहे आणि विरोधी पक्ष नष्ट करायचे त्यांना. त्यामुळे विरोधी पक्षांना बदनाम करायचं, तपास यंत्रणेमार्फत सतावायचं, फोडायचं, त्यांच्यात काड्या करायच्या, हेच यांचे उद्योग सुरू आहेत. आणि त्यांना हा मिंदे गट बळी पडलाय, अजितदादा गट बळी पडलाय. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असले तरी एक मुख्यमंत्री म्हणून आपल्या गटाला नियंत्रित ठेवणं हे सुद्धा ते करू शकत नाही. 3 पक्षामध्ये कोऑर्डिनेशन निर्माण करणं, हे समन्वय साधणं हेही त्यांना जमलेलं नाही. कुठल्याही प्रकारे समन्वय नाही आहे. उद्धव ठाकरे मविया आघाडी, महाविकास आघाडी सरकार उत्तमपणे चालवत होतं. त्यांच्यामध्ये अशा प्रकारच्या हाणामाऱ्या झालेल्या नव्हत्या. उत्तम सुसंवाद होता त्यांच्यामध्ये. उद्धव ठाकरे यांच्याबद्दल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते चांगलं बोलत होते शेवटपर्यंत, आणि आजही बोलतात. उद्धव ठाकरे यांची मुंबईची शाखा तुम्ही तिथे बुलडोजर चालवला. उद्धव ठाकरे यांच्याबद्दल लोकांना प्रेम आहे. ते जर रस्त्यावरती आता आले, आंदोलन करायला लागले आणि सगळ्या महाराष्ट्रात फिरायला लागले तर फटफजिती होणार आहे एकनाथ शिंदे गटाची. त्यामुळे ज्या दिवशी बुलडोजर चालवल्यानंतर जेव्हा उद्धव ठाकरे तिथे गेले तेव्हा एकनाथ शिंदे गटातल्या काही लोकांना एकदम लक्षात आलं की अरे उद्धवजींबद्दल लोकांमध्ये प्रेम आस्था जास्तच वाढत चाललेली आहे. म्हणून ते उद्धवजींबद्दल एकदम सॉफ्ट झाले. त्यावेळी बोलताना एकदम सावरून बसले. ते उद्धवजींच्या शिवसैनिकांबद्दल, उद्धव गटात उभाठा सेनेतल्या काही लोकांबद्दल ते बोलले, पण उद्धव ठाकरे यांच्याबद्दल जर आपण जास्त काही बोललो तर लोकच आपल्याला चपराक देतील हे या लोकांना माहिती आहे. एकनाथ शिंदे यांची व्यक्तिगत प्रतिमा, व्यक्तिगत करिश्मा बिलकुल नाही. ग्रामपंचायत निवडणुकांमधलं यश हे कशा प्रकारे मिळवलं जातं हे सगळ्यांना माहिती आहे, हे लक्षात घ्या. आणि हे पक्षाच्या चिन्हावरती, नावावरती निवडणुका लढवल्याच जात नाहीत हेही लक्षात घ्या. पण एक शेवटची गोष्ट तुम्हाला सांगतो. मी तुम्हाला वारंवार सांगतोय की एकनाथ शिंदे गटाची चांगली प्रतिमा निर्माणच झाली नाही. खोके सेना, मिंदे सेना म्हणूनच त्यांना ओळखलं जातं.
शिंदे यांचा व्यक्तिगत करिश्मा निर्माण झालेला नाही, होऊ शकत नाही. त्यांच्याबरोबरचे जे लोक आहेत ते एकापेक्षा एक न कसे आहेत, काय काय ते पराक्रम करतायत, कसा गैरव्यवहार करतायत, कशी वादग्रस्त विधानं करतायत, कसे शिव्या देत आहेत, लाखोली वाहत आहेत, अर्वाच्य शब्दात बोलतात, हे लोकांना कळते. त्यांची पातळी लोकांना समजून आलेली आहे. त्यामुळे ना लोकप्रियता ना करिश्मा. आणि अजून एक गोष्ट शेवटची सांगतो ती अशी की राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने मला सांगितलं की एकनाथ शिंदे हे राष्ट्रवादीच्या काही नेत्यांना भेटले होते. म्हणजे जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार येण्यापूर्वी, आणि ते सांगत होते की मला मुख्यमंत्री करा, आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या लोकांना कसं मी कसं समजावेन की मला मुख्यमंत्री करा, तुम्ही आपलं चांगल्या पद्धतीने सरकार मी चालवेन, असं ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना सांगत होते. म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर जायला एकनाथ शिंदेच अधिक उत्सुक होते. मला मुख्यमंत्री व्हायचे, कोणीही बरोबर आलं तरी चालेल, मला मुख्यमंत्री करा, विचारसरणी हिंदुत्ववाद सगळं खुंटीला बांधून ठेवू आपण, ही तयारी एकनाथ शिंदेंचीच होती. त्यावेळी ते धर्मवीर आनंद दिघे, बाळासाहेब ठाकरे यांची त्यांना आठवण झाली नाही. पण आणि उद्धव ठाकरेंची काहीच हरकत नव्हती त्याला. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायचंच नव्हतं, त्यांच्या मनातही ते नव्हतं. फक्त शिवसेनेचा मुख्यमंत्री त्यांना करायचा होता 2.5 वर्षासाठी. पण शरद पवार आणि अन्य नेत्यांचं असं मत पडलं की हे सरकार चालवायचं असेल तर त्याला एक चेहरा पाहिजे, सगळ्यांना बांधून ठेवणारा एक चेहरा पाहिजे, लोकांना एक्सेप्ट होईल असा चेहरा पाहिजे, आणि तो चेहरा फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे हेच आहेत, असं शरद पवार आणि अन्य नेत्यांचं मत होतं. आणि काँग्रेसचंही ते मत होतं. मल्लिकार्जुन खरगे असो, सोनिया गांधी असो, त्यांचं तेच मत होतं. एकनाथ शिंदे कोण होते तेव्हा, काय होते तेव्हा? समृद्धी आली असेल त्यांच्याकडे, पण त्यांना कुठल्याही प्रकारचं व्यक्तिमत्व नव्हतं. ते ठाण्याचे स्वतःचा विकास साधलेले विकास पुरुष होते. हे लोकांना ठाण्यातल्या माहिती होतं, बाकीच्या लोकांना काहीच माहीत नव्हतं. विदर्भामध्ये, उत्तर महाराष्ट्रात, कोकणात, तळ कोकणामध्ये, पश्चिम महाराष्ट्रात एकनाथ शिंदे हे नावच नव्हतं. उद्धव ठाकरे हे गेली कित्येक वर्ष शिवसेना सांभाळत होते. बाळासाहेब आजारी असताना सुद्धा यशस्वीपणे सांभाळली त्यांनी, टिकून धरली, विस्तार केला, ग्रामीण महाराष्ट्रात विस्तार केला, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे एकनाथ शिंदे हे धादांत असत्य विधान आणि धादांत खोटा प्रचार करत आहेत. त्याला कोणीही बळी पडण्याचं कारण नाही. सत्तेसाठी हापापलेले लोक जे आहेत त्यांनी काहीही सांगितलं, वाटेल त्या जरी बाता मारल्या, खोटा युक्तिवाद केला तरी लोक तुम्ही तो एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडा. एखादी विचारसरणी घेऊन जर तीव्र मतभेद झाले मग बाहेर पडणं वेगळं. पण केवळ आणि केवळ मुख्यमंत्री बनण्यासाठी त्यासाठी वाटेल त्या तडजोडी करून भाजपच्या समोर नतमस्तक होण्यासाठी तुम्ही पक्ष फोडला. तुम्हाला केवळ आणि केवळ मुख्यमंत्री व्हायचं होतं, म्हणूनच एकनाथ शिंदेंनी पक्ष फोडला. आणि त्यांचे जे सगळे 40 जे काय त्यांची जी टीम आहे, यापैकी बहुसंख्य लोक काय लायकीचे आहेत हे लोकांना माहिती झालेलं आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाचा आता पुढे 31 डिसेंबरला काय होईल ते बघू आपण. पण लोकांच्या न्यायालयात त्यांचा खुर्दाच होण्याची शक्यता आहे, हे मी आत्ताच तुम्हाला सांगतो. आणि इथेच थांबतो. फक्त हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनेल मात्र जरूर बघा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, एवढंच सांगतो आणि थांबतो.